काही लोकांनी माझ्यावर आरोप सुद्धा लावले की असं झाला तसं झाला, पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली, पण त्याविषयी मला हे निश्चितच माहीत झालं की कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं, पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं, काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं, आणि काही खराब झालं तर बापाने केलं. त्याविषयी मला हे पक्का माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले. आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आरोपांना कुठेतरी लक्ष न देता आपण आपल्या कामाला ताकदीने सुरू ठेवलं पाहिजे आणि ताकदीने सातत्याने आपला पक्ष वाढवण्याचं काम आपण नेहमी केलं पाहिजे. ओके, प्रणय फुकेला म्हणावं, 2 मुलांना घेऊन प्रणय परिणी, हा तेच, 2 मुलांना घेऊन बायको दान 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 लोकांच्या दारात फिरते. त्याचा पहिला बाप हो, मग दुसऱ्यांचे बाप बन. फुके तो फुकेच, काही बोलतो. एक गोष्ट अशी आहे की एखाद्या कोणीतरी केलेल्या विधानाला ते पक्षाचं विधान म्हणून बघता कामा नये. ते माझे मित्रच आहेत, परंतु अशी विधानं करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे. शेवटी युतीचं शासन आहे, लोकांच्या खूप अपेक्षा आपल्या सरकारकडून आहेत, खूप मोठ्या बहुमताने आपल्या सरकारला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या सरकारच्या माध्यमातून याच्यावर आपण भर दिलं पाहिजे. शासनाचे कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल योग्य ती प्रसिद्धीसुद्धा जास्त करून शासन जे चांगलं काम करतं आहे त्याची केली पाहिजे असं मला वाटतं. भाजप आमदार परिणय फुके यांनी जे शिवसेनेचा बाप मीच असं एका भाषणामध्ये वक्तव्य केलं, हे वक्तव्य त्यांचं अत्यंत चुकीचं आहे. त्यांना मी शिवसेनेच्या वतीनं सांगू इच्छितो की शिवसेनेचा एकच बाप आहे, तो म्हणजे फक्त हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही वर्धा जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो व त्यांना ताकीद देतो की त्यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे व शिवसेनेची माफी मागावी. अन्यथा आम्ही वर्धा जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करून त्यांना माफी मागण्यास भाग पाडू. परिणय फुके यांनी स्वतः नागपूर डीपीटीसी मागून घेतली आहे आणि भंडारा जिल्ह्यात तोड टाकायची आवश्यकता नव्हती आणि त्या ठिकाणी त्यांनी जाणीवपूर्वक वाद ओढवून घेतला. त्या ठिकाणी त्यानंतर दुसरं पर्यावसन त्याचं की भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी आई आणि वडिलांचं कर्तव्य काय होतं हे सुद्धा त्यांना भान नाही आहे आणि काहीतरी अर्वाच्यपणे जे मनात येईल तसं बळबळ केली आणि आईला आणि वडिलांना अशा पद्धतीने त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि आईबाप काढलेले आहेत, त्यांना बाप कोण आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत त्यांनी जर 12 तासाच्या आत या माफी मागितली नाही तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल असं आपल्या माध्यमातून मी सांगू